संघाचा गाशा गुंडाळण्यात आला होता. 5 षटकांमध्ये अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. नक्कीच मोठी मॅच होईल, त्यात काही शंका नाही. कारण दोन्ही संघ आपण जर पाहिले तर पूर्णपणे बॅलन्स संघ पाहायला मिळत आहेत. मित्रांनो, आजचा हा तिसरा दिवस आहे आणि उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल आणि उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा आपण एकंदरीने असोसिएशनचे संघ पाहणार आहोत. 10 संघ नेक्स्ट मध्ये असणार आहेत. पहिला सामना असेल जय बजरंग स्पोर्ट भावाले ए विरुद्ध टायगर स्पोर्ट चोदरपाडा. त्यानंतर दुसरा सामना असेल एकविरा स्पोर्ट सावध विरुद्ध एसआर स्पोर्ट वैजोले. त्यानंतर तिसरा सामना असेल जय बजरंग स्पोर्ट पीसीए विरुद्ध एनके स्पोर्ट खांडवल. चौथा सामना असेल दत्तकृपा चौदरपाडा विरुद्ध जय मल्हार स्पोर्ट किरवली. म्हणजे आयोजक संघ उद्याच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि शेवटचा सामना असेल स्वामी समर्थ सोनाले. शेवटच्या सामन्यामध्ये तो संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. तर हा उद्याचा शेड्यूल आहे आणि नक्कीच उद्या आपल्याला 2 सेमीफायनल आणि त्यानंतर मेगा फायनल सायंकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. कोणता संघ या स्पर्धेला जिंकेल सर्वच काही गोष्टी आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. परंतु आज काय घडणार आहे, कोणता संघ टॉप 3 मध्ये जाईल, काही क्षणांची दूरी लगेच आपण या ठिकाणी या सामन्याला सुरुवात करणार आहोत. आणि आज काही संघ या स्पर्धेमध्ये नोंदणी करून देखील उपस्थित राहू शकलेले नाहीत. त्या संघांवर देखील ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून कडक कारवाई करण्यात येणार आहे. ज्यामध्ये श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा ए संघ आहे. तसेच जयदुर्ग आतकोली संघाने देखील नोंदणी केली होती, मात्र तो संघ देखील या ठिकाणी पोहोचू शकला नाही. तर निश्चितच असोसिएशनच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल. परंतु आम्ही आभार व्यक्त करतोय श्री गणेश सांगोडे संघाचं. अगदी आयत्या वेळेवर त्यांना या ठिकाणी बोलावण्यात आलं, तरी देखील त्यांची उपस्थिती आम्हाला मिळाली. थँक्यू सो मच श्री गणेश सांगोडे टीम. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं पीजी स्पोर्ट्स काचने संघाने सुद्धा आम्हाला थोडंसं सहकार्य केलं. कारण एक संघ आपण जर पाहिलं तर आला नाही आणि त्यांच्या जागेवर त्यांना मात्र आपण बोलावून घेतले इथे आणि मात्र तो संघ सुद्धा वेळेवर इथे दाखल झाला. पण मी नक्कीच एक विनंती करतो प्रत्येक संघाला, तर तुम्हाला एखाद्या स्पर्धेमध्ये सहभाग होता येत नसेल, काही कारण असेल, तर तुम्ही अगोदरच मात्र आयोजकांना सांगायला हवं की प्लीज आम्हाला खेळण्यासाठी जमणार नाही. जर तुम्ही जर असं केलं तर मात्र आयोजक कुठेतरी ऍडजस्टमेंट करू शकतील. पण तुम्ही जर ऐन वेळी जर स्पर्धकांना मात्र जर असं फसवलं तर मात्र स्पर्धेवर कुठेतरी गालबोट लागत असतोय. निश्चितच किमान 1 ते 2 दिवस अगोदर जरी कळवलं तरी आपल्याला चेंजेस करता येत असतात. मात्र आयत्या वेळेवर संघ जेव्हा नाही बोलतो तेव्हा दुसऱ्या टीमला पाचारण करणं, बोलावणं थोडंसं डिफिकल्ट असतं, कारण तेवढा वेळ नसतो. तर ही शेवटची मॅच थोड्याच वेळात सुरू होते. थोडासा ब्रेक आपण घेतलेला आहे कारण नुकताच सामना समाप्त झालेला आहे विकी स्पोर्ट्स कुक्सी संघाचा. एक चांगलं बॅटल होईल कारण दोन्ही टीम्स खूप बॅलन्स आहेत. विकी स्पोर्ट्स कुक्सी संघाचा फार मोठा दरारा असतो पीटीसी मध्ये आणि पीटीसीच्या बाहेर देखील. दुसरीकडे जसं कॅप्टनने उल्लेख केला होता सापे टीमच्या माध्यमातून की त्यांचा संघ थोडासा नौका आहे, जास्त अनुभव नाही, अनुभवाची कमतरता आहे. त्यामुळेच बऱ्याच स्पर्धांमध्ये आपण पाहिलेलं आहे की दिवसभरामध्ये चांगली कामगिरी होत असते आणि क्वार्टर फायनल मॅचमध्ये कुठेतरी हा संघ पराभूत होत असतो. तर ज्या चुका आतापर्यंत त्यांनी केलेल्या आहेत क्वार्टर फायनलच्या राऊंड्समध्ये, त्या चुका टाळण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. तेव्हा कुठेतरी विकी स्पोर्ट्स कुक्सी सारख्या बलाढ्य टीमला आई गावदेवी सापे संघ पराभूत करू शकतो. क्षमता पूर्णपणे आहे, दोन्ही संघ जबरदस्त आहेत, परंतु जो चांगला खेळणार आहे तो जिंकेल. हो नक्की, जो जिताव सिकंदर आपण नेहमीच म्हणतो असतो. तर त्याला शत्रक्षण लावून घ्या, कारण जेवढं लवकर तुम्ही सामना समाप्त कराल तेवढीच लवकर तुम्हाला सुट्टी सुद्धा मिळेल आणि तुम्हाला सुद्धा रात्री सुद्धा सेलिब्रेशन करायचं आहे. कारण तुमच्या स्पॉन्सरचा आज वाढदिवस आहे आणि त्यासाठी तुम्हाला जास्त वेळ मिळणं गरजेचं आहे. आणि सर्व गोष्टींचा विचार करूनच आम्ही या ठिकाणी मात्र या गोष्टी अनाऊन्स करत असतो. खरोखरच आजचा दिवस विशेष आहे, आजचा दिवस खास आहे विकी स्पोर्ट्स कुक्सी टीमसाठी, कारण त्यांच्या स्पॉन्सरचा आज वाढदिवस आहे आणि हा सामना जर त्यांनी जिंकला तर निश्चितच ही फार मोठी भेट असणार आहे रुपेश दादांना. हो हो नक्कीच, त्यात काही शंका नाही. आणि त्याच कारणास्तव आपण जर पाहिलं तर आज काय जबरदस्त खेळ पूर्ण दिवसभरामध्ये विकी स्पोर्ट्स कुक्सी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. तिन्ही बाजूंनी आतापर्यंत वर्चस्व पाहायला मिळालेलं आहे. परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये पाहूया कशा प्रकारचा खेळ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये, पंच विक्रम नाईक आणि ते पंच नितीन भंडारी. तर त्याला सलामी जोडी सफेद संघाने सुद्धा लगेच पाठवायची आहे. प्रति 5 षटकांचा सामना. आतापर्यंत 2 संघाने मात्र टॉप 4 मध्ये प्रवेश केलेला आहे. आज पाहूया सापे संघ की कुक्से संघ या ठिकाणी मात्र दाखल होईल. आणि टाल्यांच्या गजराने 2 सलामीवीर, काही चेंजेस नाही.
जी पहिल्या सामन्यामध्ये जोडी होती तीच या शेवटच्या क्षणामध्ये सुद्धा तीच जोडी आपल्याला पाहायला मिळते या निखिल पाटील विथ आतिश पाटील. आणि नेहमीच मी तर म्हणतो की तुमचा जर विनिंग कॉम्बिनेशन चांगला असेल तर तो मात्र काही बदलण्याची आवश्यकता नाही. आणि विनिंग कॉम्बिनेशनकडे मात्र या ठिकाणी सापे संघ मात्र विश्वास ठेवलेला आहे. खूप चांगल्या फॉर्ममध्ये दोन्ही फलंदाज आहेत आणि तो फॉर्म या शेवटच्या मॅचमध्ये देखील कायम ठेवावा लागणार आहे. तेवढं सोपं देखील नसणार आहे कारण विकी स्पोर्ट्स कोक्सी संघाची गोलंदाजी खूपच ताकदवान आहे. धारदार गोलंदाजी त्यांच्याकडे आहे. बबलू पाटील, मयूर पाटील, बंटी, आकाश, त्याचप्रमाणे भूषण 5 चांगले गोलंदाज आहेत आणि किमान 4 गोलंदाजांचा वापर तुम्हाला 5 षटकांच्या मॅचमध्ये करायचा आहे. तर ह्या मॅचमध्ये देखील मला असं वाटतंय की मयूर पाटीलकडून 2 षटकं टाकली जातील. पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय गोलंदाज बबलू पाटील. सलामीची जोडी आपण पाहतोय निखिल आणि आतिश. तर पाहूया इथे मात्र रांगोळी सजवली जाते या मैदानाच्या आतमध्ये, कारण 2 षटक ही पॉवर प्लेचे असतील आणि पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. हे पारंपरिक क्षेत्ररक्षण आहे. एक मिड विकेट कडे आहे तर एक वाडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय आणि पंचांचा इशारा गेम ऑन लेट्स प्ले. पहिल्या षटक इथे मात्र हाताळलेलं बबलू पाटील. मागच्या मॅचमध्ये अफलातून सुरुवात केली होती बबलू पाटीलने. पॉवर प्लेमध्ये 4 धावा देत 2 गडी बाद केले होते आणि सामनावीराचा पुरस्कार देखील पटकावला होता. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल फेस करतोय निखिल आणि पहिल्याच बॉलवर हवेत बॉल खेळून काढलाय. चांगला फटका आहे. इनफिल्डला क्लिअर केलंय. बॉल जातो डीप पॉइंटला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा बघता बघता पूर्ण केल्या जात आहेत. जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न केला नाही. तर हा बॉल गुडलिंगच्या देखील थोडासा पाठीमागे ठेवला होता. चेंडूला येऊ दिला आणि थोडीशी दिशा दाखवण्याचाच प्रयत्न केला होता. जास्त जोरात अजिबात फटका खेळण्याचा प्रयत्न झाला नाही. फक्त इनफिल्ड क्लिअर करण्यावर भर दिलं आणि त्यामध्ये यशस्वी ठरलाय फलंदाज. पहिल्या बॉलवर 2 धावा. नक्कीच कुठेतरी हाफ चान्स होती त्या ठिकाणी. आणि इथे मात्र चॉप करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा भूषण पाटील चेंडू करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडूवर मात्र हवं तसं मात्र वेगाने पोहोचू शकला नाही. दुसऱ्यांदा चेंडू हवेत होता. असं वाटतं की कुठेतरी नियंत्रण गमावलेलं आहे निखिल पाटीलने. चॉप करायचं होतं परंतु बॅटच्या वरच्या दिशेला मात्र चेंडू स्पर्श झाला आणि इथे मात्र आपण पाहतो की धावसंख्या पुढे जात असताना बिनबाद 3 धावा. आणि याच दरम्यान व्यासपीठावर शुभागमन झालेलं आहे सन्माननीय वसंत पाटील साहेबांचं. किरवली गावचे माजी पोलीस पाटील, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल. हो, कडक ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह केलाय चेंडू. मात्र टीपमध्ये फिल्डर तैनात आहे. मयूर आहे त्या ठिकाणी. थोडीशी फंबलिंग झाली आहे, त्यामुळेच दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करताना दिसला त्या ठिकाणी निखिल, परंतु दुसऱ्या धावेची जास्त संधी नव्हती. स्पष्टपणे नकार दिला आतिशनं. मात्र एका चांगल्या फटक्यानं आपल्या डावाला सुरुवात केली. कॉन्फिडन्स दिसतोय आतिशच्या बॅटिंगमध्ये. प्रत्येक मॅचमध्ये त्याने चांगले फटके मारलेले आहेत. सिंगलच्या मदतीने अकाउंट ओपन केलंय. धावसंख्या बिनबाद 4. खूपच छान कामगिरी आज पाहायला मिळते आतिश पाटील. इथे मात्र पहा लेट कट केला जातो. या बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने मात्र पाहिलं तर क्षेत्र सज्ज आहेत. सिंगल हाताने इथे मात्र चेंडू दिशा दिली फक्त निखिल पाटीलने. आणि मात्र आता या पहिल्याच ओव्हरचा विचार तर मात्र सिंगल आणि डबलवर मात्र दोन्ही फलंदाज भर टाकण्याचा प्रयत्न करतायत. परंतु कदाचित इथे मात्र कुठेतरी अटॅकिंग क्रिकेट आतिश पाटीलकडून आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकेल. फटक्या तर तशाच प्रकारचा होता, परंतु चेंडू मात्र कार्पेटच्या सहाने निघून जातो या लॉंगॉनच्या दिशेने. म्हणजे आतापर्यंत आपण जर पाहिलं तर प्रत्येक चेंडूला मात्र फलंदाज मिडल केलेला आहे. ही चांगली बाब असणार आहे सापे संघाच्या फलंदाजांसाठी. हो, निश्चितच आत्मविश्वास कुठेतरी दुणावणार आहे फलंदाजांचा, ज्या पद्धतीनं ते फटके खेळतायत. परंतु गोलंदाजासाठी देखील चांगलीच बाब बनावी लागेल की त्याने जास्त धावा खर्च केलेल्या नाहीत. पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव, त्यानंतर सिंगल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकूण धावा 6 धावफलकावर. अजून एक चेंडू पहिल्या ओव्हरमध्ये शिल्लक आहे. पुढचा बॉल फेस करेल निखिल पाटील. यावेळेस पावलांचा वापर, सुरेख फटका, कव्हरच्या डोक्यावरून बॉल काढलाय. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार.
थँक्यू डीजे. मयूरचा पहिलाच बॉल भव्य स्वागत करण्यात आलेला आहे या क्वार्टर फायनल मॅच मध्ये. मयूर पाटीलचं यॉर्कर लेन चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र बॉल आपण पाहिलं की फुलटॉस झाला, कारण चेंडूची लेन थोडीशी चुकली होती आणि त्याचा लगेच फायदा उचललाय फलंदाज आतिशनं. बॉटम हँडचा खूप चांगला वापर तो आपल्या बॅटिंग मध्ये करतोय. ऑन साईडला विशेषतः खूप दर्जेदार स्ट्रोक्स त्याने खेळलेले आहेत. लॉंग ऑन अगदी सहज क्लिअर केलंय. षटकारानं धावसंख्या 16 या आकड्यावर जाऊन पोहोचले. मयूर पाटील पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चांगला बॉल आहे, खोलवर टप्प्याचा ऑन साईडला तडकावलाय, एक धाव कंप्लीट केली आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल जातोय. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न, मात्र चेंडूची फेक चांगली पाहायला मिळत नाहीये. ॲक्युरेट फेकची आवश्यकता होती. एष्ट्यांवर जर थ्रो झाला असता तर निश्चितच अडचणीत सापडला असता त्या ठिकाणी फलंदाज आतिश पाटील. आणि ही फारच मोठी रिस्क उचलली होती. चांगल्या फॉर्म मध्ये आहे आतिश. अशा पद्धतीने जर धावबाद झाला तर संघाला खूप मोठा फटका बसू शकतो. हो नक्कीच. आणि कुठेतरी फेकी संत झाली आणि त्याच कारणाने मात्र फलंदाजाने या 2 धावा पूर्ण केल्या. रिक्स उचलली होती ते मात्र आतिश पाटीलने, परंतु रिक्स में बरकत आहे असं म्हटलं जातं या ना. तशाच प्रकारचं दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. निश्चितच क्रिकेट असो किंवा बिझनेस, रिस्क इज प्रॉफिट असं म्हटलं जातं. जेवढी मोठी रिस्क तेवढाच प्रॉफिट देखील होऊ शकतो आणि तेवढं नुकसान देखील होऊ शकतो. जबरदस्त बॉल, परफेक्ट यॉर्कर होता यावेळेस. उजव्या यष्टीच्या बाहेर पूर्णपणे बीट केलंय आतिशला. खूप चांगलं बॅटल आहे. पहिल्या बॉलवर षटकार आलाय, दुसऱ्या बॉलवर 2 धावा, त्यानंतर कमबॅक केलंय मयूरनं. मागचे दोन्ही चेंडू खूप चांगल्या पद्धतीने त्याने हाताळलेत. कारण मयूर सांगतो की तुम्ही षटकार माझ्या ओव्हरमध्ये मारू शकता, तर मी सुद्धा डॉट चेंडू टाकू शकतो, अशा प्रकारची क्षमता माझ्याकडे आहे. तशाच प्रकारचं दृश्य इथे मात्र पाहतोय. पहा, या ठिकाणी मात्र पावलांचा वापर केला आणि मात्र इन स्विंग चेंडू झाला. काही जबरदस्त कमबॅक. एखादा गोलंदाजावर जर एखादा मोठा फटका जर आला पहिल्या चेंडूवर तर मात्र त्याचा कॉन्फिडन्स जे कुठेतरी लेवल लो होत असतो. या ठिकाणी पहा, आपलं जे कॉन्फिडन्स ते खचून दिलं नाही, पुन्हा एकदा ताट उभा राहिला आणि मात्र काही जबरदस्त गोलंदाजीमध्ये कमबॅक करतोय. म्हणजेच काय तर जेवढा जास्त प्रेशर असणार आहे तेवढीच चांगली कामगिरी तुम्हाला मयूर पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळेल. अप्रतिम गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते मयूर पाटीलच्या माध्यमातून. पाटील वर्सेस पाटील. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल आहे, मिडल करू शकला नाही, चेंडू जातो डीप मिड विकेटला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स, अफलातून रनिंग बिटवीन द विकेट्स. कौतुक जेवढं करावं तेवढं कमी असणार आहे दोन्ही फलंदाजांचं. असं वाटलं होतं की फक्त एकच धाव असेल, परंतु आकाशवर त्यांनी प्रेशर टाकला आणि थ्रोवर दुसरी धाव कंप्लीट केली आहे. खरोखरच कौतुक करेन. आणि नेहमीच म्हटलं जातो, जर तुम्ही दुहेरी तेव्हा तिहेरी धाव घ्यायची असेल तर पहिली धावी फार वेगाने घ्यायची असेल. थोडंसं खेळाडूवर क्षेत्राच्यावर दडपण टाकायचा असतो या. तेच दृश्य आपण पाहिलं. फील्डमध्ये तर पहिल्या चुका झाल्या नाही, परंतु नक्कीच मी कुठे हिमतीची दाद देईन आतिश पाटीलची, कारण दुसऱ्यांदा ही रिस्क त्यांनी उचलली होती आणि मात्र रिस्क मध्ये कुठेतरी प्रॉफिट झाला आहे असंच आपण म्हणू शकतोय. कुठेतरी यानंतर येणारे फलंदाज देखील चांगले आहेत. अक्षय पाटील यायचा आहे, भगवान देखील चांगल्या फॉर्म मध्ये आहे, त्यामुळेच कुठेतरी रिस्क उचलली जाते आतिशच्या माध्यमातून आणि स्वतःकडे जास्त स्ट्राईक ठेवतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, वारंवार खोलवर टप्प्याची गोलंदाजी. ऑन ड्राईव्ह केला चेंडू, 1 धाव. लॉंग ऑनच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तर स्ट्राईक नवीन षटकामध्ये आतिशकडेच असणार आहे. सुरुवातीला 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेचा खेळ कुठेतरी सापे टीमच्या बाजूने राहिलाय असं म्हणता येईल, कारण एकही गडी त्यांनी गमावलेला नाही आणि चांगली धावसंख्या देखील धावफलकावर पाहायला मिळते. बिनबाद 21. आणि प्रत्येक सामन्याकडे आपण जर वळून पाहिलं तर या सलामीवीरांनी खूपच चांगला स्टार्ट दिलेला आहे आपल्या संघासाठी. आणि या 2 षटकांचा जर आपण खेळ पाहिलं तर काय जबरदस्त या ठिकाणी मात्र फलंदाजी साकारली आहे. मोठे फटके सुद्धा पाहिले आपण, त्यानंतर सिंगल डबल सुद्धा मात्र या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी भर टाकला आणि त्याच कारणापासून कुठेतरी वर्चस्व आपण पाहतोय आपल्या संघाचा. 21 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. इथनं कुठेतरी गिअर्स अजूनही चेंज करण्याचा प्रयत्न असेल. गाडी दोन्ही फलंदाज टॉप गिअरमध्ये टाकण्याची दाट शक्यता आहे, कारण आता 3च षटकांचा खेळ बाकी आहे. एकही गडी बाद झालेला नाही. हा एक खूप मोठा प्लस पॉइंट आहे आणि त्यामुळेच जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न असेल येणाऱ्या षटकांमध्ये. बबलू पाटील आता मात्र दुसरं षटक स्वतःचं टाकण्यासाठी सज्ज. धावसंख्या 21. मागच्या मॅच मध्ये आपण मयूरला 2 षटकं टाकताना पाहिलं होतं, मात्र या मॅच मध्ये रणनीती थोडीशी बदलण्यात आलेली आहे विकी स्पोर्ट्स कुक्सी टीमच्या माध्यमातून, कारण मयूरचं पहिलं षटक थोडंसं महागडं राहिलं. 11 धावा खर्च केल्या, त्यामुळेच कदाचित आता बबलू या मॅच मध्ये दुसरं षटक टाकताना दिसतोय आणि गडी देखील बाद झालेला नाही. ब्रेक थ्रूची नितांत आवश्यकता आहे, त्यामुळेच बबलूनं स्वतःच्या हातात बॉल घेतलाय. सिनियर खेळाडू आहे बबलू पाटील, वंडर बॉय ऑफ पीटीसी.
ऑन साईडला लॉफ्ट करायचा होता, बॉल जातोय जमिनी मार्गाने डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. फिल्डर अतिशय वेगाने झेपावलाय, 2 धावांचा प्रयत्न होतोय. धावचीतचा अपील, मात्र पंच अपील फेटाळतायत. 2 धावा कंप्लीट. हरणाची गती पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या मार्फत, ज्या पद्धतीनं 2-2 धावा लिहिल्या पूर्ण केल्या जात आहेत. खरोखरच काय जबरदस्त या ठिकाणी दोघांमध्ये तालमेल पाहायला मिळतोय. चांगली कॉलिंग सुद्धा होती आणि कॉमेंटमेंट सुद्धा खूपच छान आहे. काय शत्रशत नमुना आपण पाहिला. पंकज पाटीलचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण खूपच वेगाने आला, चेंडूवर झेप घेते, एका मध्ये चेंडूला उचललं आणि चेंडूची फेक सुद्धा तेवढी चांगली होती. धावसंख्या आपण पाहू शकता या ठिकाणी 23 वर जाऊन पोहोचते. याच्या दिवसातील शेवटचा सामना सापी विरुद्ध कुकसे शेजारी शेजारी संघ आहेत, परंतु कोणता संघ कोणत्या संघावर भारी पडतोय पाहूया. खूप चांगलं क्रिकेट आतापर्यंत या मॅच मध्ये पाहायला मिळालेलं आहे. गोलंदाज देखील आपापल्या परीनं चांगला प्रयत्न करतायत, फलंदाजांना बाद करण्यासाठी चांगले चेंडू टाकतायत, परंतु आतापर्यंत चांगला किल्ला लढवलेला आहे या दोन्ही सलामीवीरांनी. 23 धावांची एक चांगली पार्टनरशिप. पुढचा बॉल घेऊन बबलू पाटील राईट अमोर द विकेट. यावेळेस ओव्हरपिच बॉल ड्राईव्ह केलाय ऑन साईडला. फटका चांगला आहे, परंतु गॅप मिळत नाहीये, मिसफील्ड झाली आहे. आकाश थोडं फंबलिंग करताना दिसतोय. आकाश अंडर प्रेशर दिसतोय आपल्याला आणि त्यामुळेच 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या जात आहेत. परंतु एक गोष्ट आहे योगेश, 2-2 धावा सातत्याने तुम्ही जेव्हा पूर्ण करता तेव्हा तुमची एनर्जी भरपूर खर्च होते आणि त्यामुळेच बिग हिट खेळणं थोडंसं डिफिकल्ट देखील होत असतं. आज एकतर गरमी देखील खूप आहे. हो, त्याचमुळे पाहतो की अतिशय हवं तसं टायमिंग साधत नाही आणि त्याच कारणाने मात्र मोठ्या फटक्यामधून कुठेतरी वंचित आहे असंच आपण म्हणू शकतो. परंतु धावा येत आहेत हे फार महत्वाचं आहे. चौकार षटकार आला नाही, परंतु त्याच्यानंतर पर्यंत सिंगल डबल्स प्रत्येक चेंडूवर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि काय सुरुवात केली आहे आपल्या संघासाठी. जबरदस्त आतापर्यंत 25 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी ओरपी चेंडू आहे, लॉफ्टेड फटका, जबरदस्त कनेक्शन, चेंडू निघून जाईल वाईड फ्लॉवर सीमेटच्या पलीकडे 6 धावांसाठी. केव्हापासून हा प्रयत्न चालू होता फलंदाज आतिश पाटीलचा, लॉफ्टेड फटका खेळायचा होता, मात्र एलिव्हेशन मिळत नव्हतं. ग्राउंडेड फटके त्याच्या बॅटमधून निघत होते. यावेळेस मात्र अचूक टायमिंग साधलं, ओव्हरपिच बॉलचा फायदा उचललाय आणि 6 धावा प्राप्त केलेल्या आहेत. अगदी लॉंग ऑन आणि मिडविकेटच्या मध्यातून हा षटकार पाहायला मिळाला. या इनिंग्स मधील हा दुसरा षटकार आतिशच्या बॅटमधून. एकूण 23 धावांचं योगदान आतापर्यंत आतिशनं दिलंय. दुसरीकडे आपण निखिलला पाहतोय, त्याने 8 धावांचं योगदान दिलंय आणि संघाची धावसंख्या 31 धावा. एकही अवांतर धाव खर्च केलेली नाही विकी स्पोर्ट्स कुक्सी संघाच्या गोलंदाजांनी. हे एक चांगली बाब त्यांच्यासाठी म्हणावी लागेल. आणि एक चांगली गोष्ट अशी की प्रत्येक धावी बॅट मध्ये आलेली आहे, ही चांगली बाब आहे सापी संघासाठी. ते मात्र हुक करायचं होतं, परंतु या ठिकाणी चेंडूला थोडंसं बाउन्स प्राप्त झालं. म्हणजे आपण म्हणू शकतो की अजून एनर्जी आहे आतिश पाटीलकडे, एनर्जी समाप्त झाली नाही. कारण त्याचं जागतं उदाहरण आपण षटकारानं पाहिलं, काय जबरदस्त मिडल केलं होतं, जबरदस्त टायमिंग साधलं आणि त्या टायमिंगच्या जोरावर मात्र षटकार प्राप्त केला. निश्चितच दोन्ही संघातील खेळाडू हे एनर्जॅटिक आहेत, हे आपल्याला पाहायला मिळतंय. हो, यावेळेस मात्र कडा लागली आहे. आखो टप्प्याच्या बॉलवर झेल टिपला जातोय विकेट किपरच्या माध्यमातून आणि पहिला धक्का लागतोय आई गावदेवी सापे टीमला. आतिश पाटील इज वॉकिंग बॅक टू द पेव्हिलियन. थँक्यू डीजे. आपल्या स्क्रीनवर पाहू शकता बर्थडे बॉय अर्थात कुक्षे गावचे प्रसिद्ध उद्योजक आणि विकी स्पोर्ट कुक्षे संघाचे सर्वेसर्वा रुपेश शेठ पाटील यांना आपण पाहू शकता. त्यानंतर आपण अविनाश चोरगे यांना सुद्धा आपल्या स्क्रीनवर पाहू शकतो. त्यानंतर किशोरजी कोहली साहेब आहेत. त्यानंतर किरोली गावातील ग्रामस्थ मंडळ सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. सन्माननीय गुरुनाथजी घरत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सिरीज साठी आम्हाला फॅन प्राप्त झालेला आहे. तर आमचे ते स्पॉन्सर सुद्धा आहेत. तर सर्वांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर पहिल्या झटका ठिकाणी गावदेवी सापे संघाला आतिश पाटीलच्या रूपाने नवीन फलंदाज अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर पूल करायचं होतं, परंतु चेंडू मात्र निघून जातो या लॉंग ऑनच्या दिशेने. तर कुठेतरी मागड षटक आता मात्र समाप्त झाला आहे बबलू पाटीलचं. कारण या ओव्हरमध्ये पाहिलं तर एक षटकार सुद्धा आपण पाहिलं, तब्बल 11 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्या आणि अशा रीते 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 32 धावा धावफलकावर. तो रन बनाने का औसत 3 ओवर के बाद हम देख रहे हैं कि 10.67 रन प्रति ओवर, और ये बहुत बड़ा टोटल है, ऐसे भी नहीं कहा जा सकता है. 3 ओवर में 32 रन. अभी भी 2 ओवर का खेल हालांकि बचा हुआ है.
तो विकी स्पोर्ट्स कुक्सी टीम के समर्थक भी ज्यादा निराश नहीं हुए होंगे। एक तो विकेट भी मिल गया है, विकेट की सख्त जरूरत थी, आतिश खतरनाक नजर आ रहे थे, लेकिन बबलू पाटिल ने आखिरकार उनका काम तमाम कर दिया। ओवर पिच गेंद पर छक्का जड़ा, उसके बाद 2 शॉर्ट पिच गेंदें की उन्होंने और शॉर्ट पिच गेंद पर ही विकेट प्राप्त किया। गेंदबाजी में परिवर्तन, बबलू का कोटा पूरा हो चुका है। 2 ओवर में उन्होंने कुल मिलाकर 21 रन खर्च किए और 1 विकेट प्राप्त किया। नया ओवर लेकर भूषण पाटिल बायत के फिरकी के जादूगर है, पिछले मैच में काफी हद तक गेंदों को टर्न कराया था और यह भी एक अच्छा कॉन्टेस्ट रहेगा। भूषण के सामने अक्षय पाटिल। ओ पहली गेंद नो बॉल, हालांकि बीट किया था बल्लेबाज को, लेकिन कहीं ना कहीं फुट फॉल्ट है, ओवर स्टेपिंग कर बैठे, जिसके चलते अंपायर विक्रम नाइक ने ये नो बॉल घोषित किया है। और नो बॉल करना मतलब गुनाह करने के बराबर है योगेश लिमिटेड ओवर्स के क्रिकेट में, क्योंकि पनिशमेंट मिलता है। अगली गेंद फ्री हिट, सजा सुनाई जाती है एक तरह से अंपायर द्वारा, और जिस तरह के नियम बने हैं। आणि अशा प्रकारचे दृश्य जे आपण नेहमीच पाहिलेले आहेत भूषण पाटीलकडनं, ओव्हर स्टेपिंग त्याच्याकडनं बऱ्याचदा आपण पाहतोय, परंतु फिरीट चेंडू खूपच छान प्रकारचा इथे मात्र हाताळतोय। कुठेतरी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूच्या मेरिट प्रमाणे मात्र फटका पाहायला मिळाला नाही। चेंडू पट्ट्यात थोडंसं बाहेरच्या दिशेने वळतोय, स्विंग झालं ते मात्र या ठिकाणी कुठेतरी मोठा फटका खेळण्याच्या दृष्टिकोनातून थोड़सा वंचित राहिलेला आहे फलंदाज अक्षय पाटिल। काफी गेंद टर्न हो रही है उनकी, अच्छा टप्पा मेंटेन रखेंगे तो फिर मुश्किल होगा बल्लेबाज के लिए। लेकिन देखिए फिर से नो बॉल, गेंद हवा में ऊपर चली गई है, मिस टाइम शॉट है, गेंद जा रही है डिप स्क्वायर लेग की तरफ। 2 खिलाड़ी वहां पर गेंद पर पहुंचते हुए, और इससे पहले कि फील्ड करके थ्रो किया जाता 2 रन। नो बॉल का इशारा किया है अंपायर ने, ये दूसरी गलती इस ओवर में, और फिर से फ्री हिट का मौका मिलेगा बल्लेबाज अक्षय पाटिल को। 3 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 36 रन 1 विकेट के नुकसान पर। एक लाइसेंस जरूर है बल्लेबाजों के पास, क्योंकि एक ही विकेट गिरा है, ज्यादा गेंदें अब बची नहीं है, तो हर गेंद पर बड़ा प्रहार करने की कोशिश हो सकती है। और अभी भी हम देखें तो कुल मिलाकर 11 गेंदें बची है, और 11 गेंदों में से 3 गेंदें भी मैदान के बाहर बल्लेबाज मारते हैं, 3 छक्के भी लगते हैं। इस कैलकुलेशन के साथ भी बैटिंग होती है, तो मुझे लगता है कि 50 के पार टोटल जा सकता है, 60 के करीब, या फिर 60 से भी थोड़े ज्यादा रन बन सकते हैं, जो कि एक बेहतरीन टोटल रहेगा। नक्कीच आपण जर चेंडूची लेंथ पाहिली तर खूपच चांगल्या प्रकारे हाताळलोय, परंतु नक्कीच कुठेतरी छोटीशी चूक वारंवार इथे मात्र भूषण पाटील करत असताना मात्र कदाचित ती चूक संघाला कधी मागचं ठरू शकेल, कारण आतापर्यंत 3 चेंडू फेकले, त्यामध्ये 2 ओव्हर स्टेपिंग केले। फ्रीक चेंडू पुन्हा एकदा आहे, पाहूया अक्षय पाटील इथे मात्र कशा प्रकारचा फटका पाहायला मिळेल। फुलटा चेंडू आहे, इथे मात्र जबरदस्त टायमिंग, अगदी बॅटच्या मधोमध चेंडू मात्र मिडल गेलं आणि मात्र फेकून दिलं लॉन्ग ऑफच्या सीमेच्या पलीकडे 6 धावांसाठी। गजब का स्ट्रोक, कदमों का बहुत अच्छा इस्तेमाल। अक्षय ने भी सोचा कि गेंद टप्पा पड़ने के बाद काफी हरकत करती है, शरारत करती है, तो टप्पा ही ना पड़ने दिया जाए। आगे निकले, फुल पर लिया, ये देखिए किस तरह से ये सीधे बैट से लॉफ्टेड ऑफ ड्राइव खेला है, बहुत ही दिलकश स्ट्रोक। बैट का फॉलो थ्रू देखने लायक है, बल्ला ऊपर ऊपर जा रहा है और गेंद भी ऊपर ऊपर चली गई थी लॉन्ग ऑफ खिलाड़ी के ऊपर से 6 रनों के लिए। कुठेतरी झेप घेणं गरजेची होती, कदाचित त्या चेंडू अडवण्यामध्ये यश प्राप्त झाला असता, परंतु या ठिकाणी पहा स्विंग अँड मिस, थोडासा आपण जर पाहिलं तर चेंडू अंगाला स्पर्श होतोय फलंदाजाच्या, आणि पंचांचा बायचा इशारा पाहायला मिळतोय। वंतरच्या रूपाने मात्र 1 धाव या ठिकाणी खर्च केली आहे गोलंदाज भूषण पाटीलने। धावसंख्या पुढे जाते 43 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते या 4थं षटक प्रगतीपथावर। म्हणजे असं वाटतंय की कुठेतरी सहजपणे 50 धावांच्या पुढे धावसंख्या आपल्याला आईगाव देवी स्पोर्ट्स आपल्या संघाची पाहायला मिळू शकेल। भूषण लेफ्ट आर्म ओवर द विकेट, इस बार अगेंस्ट द टर्न, क्या कमाल का शॉट है, लाजवाब टाइमिंग, डिप स्क्वायर लेग के खिलाड़ी केवल देखते ही रह गए दर्शक की तरह। 6 रन। क्या बात आहे, काय जबरदस्त फटका आहे, अफलातून टायमिंग निखिल पाटीलच्या बॅटमध्ये। निखिल पाटील सलामीला आलेला आहे आणि काय संयमाने मात्र फलंदाजी साकारतोय। आतापर्यंत जास्त चेंडू मात्र त्याला खेळण्याची संधी उपलब्ध झाली नाही, पण ज्या त्यावेळी त्याला संधी मिळते ऑन स्ट्राईकला, त्यावेळी मात्र जबरदस्त फटकेबाजी इथे मात्र साकारतोय। धावसंख्या पोहोचते 49 या आकड्यावर। आता मात्र खूपच छान चेंडू पाहायला मिळतोय, थोडंसं फ्लॅटेड डिलिव्हरी होती, इष्ट्या सुद्धा उद्ध्वस्त केल्या होत्या, परंतु सुखरूप घरामध्ये आपण पाहतो या दोन्ही फलंदाज आहेत। डॉट चेंडू इथे मात्र पाहायला मिळालं।
स्पिन गेंदबाज के साथ ये होता रहता है, उनके ओवर में बड़े शॉट्स काफी लगते भी है। हालांकि विकेट टेकिंग गेंदबाज माने जाते हैं स्पिनर्स, जिस तरह से ये भूषण गेंदों को घुमा रहे हैं, लेकिन अभी तक कोई विकेट तो नहीं मिला है, महंगे साबित हुए हैं। इस बार आगे निकलकर उठा दिया है डीप मिड विकेट की दिशा में, फील्डर है वहां पर, लेकिन क्या कर पाएंगे खिलाड़ी, कुछ भी कर नहीं पाए, मौका ही नहीं था। 6 रन। आणि या षटकाराने मात्र सापे संघाचा 50 धावांचा टप्पा सुद्धा मात्र पूर्ण झालेला आहे। तब्बल 55 धावा धावफलकावर, म्हणजे या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर भूषण पाटीलने तब्बल 23 धावा खर्च केल्या। खूपच मागणं षटक, म्हणजे मिळून आपण जर पाहिलं तर 3 षटकामध्ये तब्बल 32 धावा होत्या आणि या एका षटकामध्ये 23 धावा, म्हणजे खूपच मागणे षटक इथे मात्र हाताळलं आणि आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला या मॅच मध्ये आई गावतोय सापे संघ पाहायला मिळतोय। क्या कमाल के शॉट्स खेले हैं निखिल पाटिल ने। उस ओर हवाएं भी बह रही है, लेकिन हवा के विरुद्ध वो स्ट्रोक्स खेले गए थे। ऑन साइड से ऑफ साइड की तरफ हवाएं बह रही थी, लेकिन फिर भी बाउंड्री को क्लियर किया। बंटी की पहली गेंद इस बार टप्पा पड़ने के बाद उसको पुल कर दिया है, हालांकि मिडल नहीं कर पाए। डीप में खिलाड़ी तैनात, मिसफील्ड, दो खिलाड़ी रोक नहीं पाए। गेंद बाउंड्री की तरफ जा रही है और निकल गई सीमा रेखा के बाहर। 4 रन। आणि की मंदाबाई अडाणी होती की नव्हती, परंतु इथे मात्र आपल्याला माहिती नाही। परंतु विकेटस्पीड कुकच्या संघाच्या खेळाडूंना मात्र काहीतरी शिकावं लागेल, ज्याप्रमाणे चुका करतायत मैदानाच्या आतमध्ये, आणि क्रिकेटचा भाग आहे, एखादी चूक सुद्धा तुम्हाला मात्र या स्पर्धेच्या बाहेर मात्र फेकू शकेल। काही वारंवार चुका पाहायला मिळत आहेत। धावसंख्या खूपच वेगाने मात्र पुढे जात असताना तब्बल एकच गडी गमावलेला आहे सापे संघाने, आणि धावसंख्या जर पाहिली तर 59 हा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय। शुरुआत से ही स्कोरबोर्ड को गतिशील रखा है बल्लेबाजों ने, उसका फायदा मिल रहा है। और इस बार फ्लिक कर दिया गेंद हवा में, कैच का मौका है, फील्डर मौजूद है वहां पर, और देखिए फिर से गलती, आसान सा कैच, गलती पर गलती हो रही है। रनआउट का मौका हो सकता है, लेकिन नहीं। तीसरे रन के लिए पलटना चाहते थे वहां पर निखिल, बैकअप काफी ज्यादा किया था तीसरे रन के लिए, लेकिन उनको वापस भेज दिया अपने क्रीज में अक्षय पाटिल ने। 2 रन इस गेंद पर, स्कोर आगे बढ़ता हुआ इन 2 रनों की मदद से 61 रन, बहुत ही बढ़िया टोटल। और टॉस में कैप्टन अक्षय ने भी बताया था कि 60-65 तक जरूर पहुंचना चाहेंगे, तो जो कैप्टन की मंशा थी वो लगभग पूरी होती हुई। बंटी एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट, इस बार सीधे बैट से लॉफ्ट किया है, लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद, महेश कैच नहीं कर पाए। लग ही नहीं रहा है कि कुक से टीम फील्डिंग कर रही है। 6 रन। खराब परफॉर्मन्स आपण पाहतो या ठिकाणी, पाहू शकता कशा प्रकारची या ठिकाणी चूक केली आहे महेश पाटील। अगदी सहजसोपा झेल होता, मात्र हातातून त्यांनी मात्र त्याच्या निसटला आणि मात्र सीमे रेषेच्या पलीकडे जाऊन मात्र पडलाय। काही इथे मात्र चुकांवर चुका पाहायला मिळतात। कदाचित तुम्ही या सामन्यापासून मुकवू नका, अशा प्रकार दृश्य केले तर मात्र ही स्थिती तुम्हाला कदाचित इथे पाहायला मिळू शकेल। शायद विकी स्पोर्ट्स कोक्से टीम के फील्डर भूल गए हैं कि जन्मदिन उनके स्पॉन्सर का है, उनको गिफ्ट देना है, लेकिन बल्लेबाजों को तोहफे पर तोहफे दिए जा रहे हैं। जिस तरह से कैचेस छूट रहे हैं, रन संख्या 67 पर पहुंच चुकी है, अभी भी कुछ गेंदें शेष है। 3 गेंदें बची है इस बार दिशाहीन गेंद। देखिए अब दबाव जो है वो गेंदबाज पर आ गया है, अंपायर ने वाइड घोषित कर दिया है गेंद को। स्कोर बढ़ता हुआ 68 रन। 1-2 और बड़े हिट्स आते हैं, 2 बड़े हिट्स आते हैं तो 80 रन भी बन सकते हैं योगेश। 21 पर बैटिंग करते हुए अक्षय पाटिल और निखिल ने भी शानदार बैटिंग की है। टॉप ऑर्डर के तीनों बल्लेबाजों ने बढ़िया प्रदर्शन किया है। निखिल ने 7 गेंदों में 20 रन बनाए हैं। हताश आणि निराश चेहरे आज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। इथे मात्र पुन्हा एकदा सरळ बॅट लॉफ केला जातो, या खूपच छान फटका, आणि या ठिकाणी सुद्धा मात्र चेंडूने हुलकावणी दिली आणि चेंडू मात्र सरळ निघून जातो या लॉंग ऑफ सीमेरेषे पलीकडे, 1 बाउन्स चौकार। जबरदस्त अफलातून इथे मात्र अटॅकिंग क्रिकेट पाहायला मध्ये स्लॉग षटकाचा खेळ चालू आहे आणि मात्र हाना मारीला सुद्धा सुरुवात आपण पाहतो या ठिकाणी। या ओव्हर मध्ये आपण पाहतोय तब्बल 72 हा आकडा आता मात्र लगभग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। या 72 धावा धावफलकावर एक डेंजर झोन कडे मात्र या ठिकाणी वाटचाल करतोय। इथे मात्र ऑन साइडला कार्पेटिसाने चेंडू ट्रॅव्हल करतो, या क्षेत्ररक्षक आहेत मिडविकेट दिशेने पंकज पाटील, चांगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो। या दुसऱ्या धावेचा प्रयत्न घातकी झाला असता त्या ठिकाणी, परंतु एका बाउन्सवर मात्र कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला
आणि त्याच कारणे मात्र फलंदाजांनी तब्बल 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. भरपूर संख्येने पाठीराखे आज सापे संघाकडे आपल्याला पाहायला मिळतायत. एखादा मोठा फरक आला तर मात्र काही टाळ्यांचा कडकड आवाज जल्लोष पाहायला मिळतोय. कारण चुका फार पाहायला आपल्याला या मॅच मध्ये विकी स्पोर्ट कुकसी संघाच्या माध्यमातून. जी हाँ, बहुत ही स्लॉपी वर्क देखने को मिला है. इस बार आड़े बैट से घुमाना चाहते थे, पूरी तरह से चूक गए. अंतिम गेंद पर कोई रन नहीं और पारी समाप्त होती हुई आई गावदेवी सापे टीम की. टॉस नहीं जीत पाए सापे टीम के कैप्टन, लेकिन क्या गजब की बैटिंग देखने को मिली है. टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी की. क्वार्टर फाइनल मुकाबला है ये विकी स्पोर्ट्स कुक्सी टीम के विरुद्ध. कुल मिलाकर 74 रन बनाए हैं मात्र 1 विकेट के नुकसान पर. 20 रनों की शानदार पारी खेली. निखिल ने 23 रन बनाए आउट होने से पहले. आतिश पाटिल ने और अक्षय का भी बढ़िया योगदान. तो कुल मिलाकर 74 रन, जीतने के लिए 75 रनों का टारगेट. ठीक 15 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने होंगे इस मैच को जीतने के लिए और सेमीफाइनल में पहुंचने के लिए विकी स्पोर्ट्स कुक्सी टीम को. इस टूर्नामेंट का सीधा प्रसारण यूट्यूब पर देख रहे इस समय हमारे मित्र चार्टर्ड अकाउंटेंट किरण बजागे, साथ ही बहुत ही मशहूर गायक और संगीतकार मेघराज बजागे, किरौली के युवा उद्योगपति विशाल बजागे, और इन तीनों ने भी जय मल्हार किरौली टीम को हार्दिक शुभकामनाएं दी है इस टूर्नामेंट के लिए, जय हनुमान ट्रॉफी 2021 के लिए. तर खूपच छान धावसंख्या इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते या आई गावदेवी सापे संघाची. कारण एकच गडी मात्र त्याने गमावला. तब्बल 74 धावा इथे मात्र जोडल्या आणि या 75 धावांचा टार्गेट पाहूया कशा रीतीने मात्र विकी स्पोर्ट या ठिकाणी पूर्ण करेल. कारण क्षमता आहे त्या संघाकडे सुद्धा, मात्र त्यांच्याकडे सुद्धा मात्र चांगली बॅटिंग ऑर्डर आहे. पण थोडंसं एक दडपण मानसिक असणार आहे, ते म्हणजे टार्गेट ज्याप्रमाणे इथे सेट केला आहे सापे संघाने. कारण कालच्या दिवसामध्ये पाहिल्या तर 110 धावा सुद्धा 5 षटकामध्ये आपण होताना पाहिलेल्या आहेत आणि त्याचा पाठलाग करत असताना 88 धावा प्रतिस्पर्धी संघाने जोडल्या होत्या. 82 धावा असतात रोशन स्पोर्ट मुठवत संघाने. तर मात्र या धावा सुद्धा होऊ शकतात, परंतु त्यासाठी तुम्हाला सुरुवात मात्र चांगली होणं गरजेचं आहे. लेकिन देखिए, जब भी 5 ओवर में 70 से ज्यादा स्कोर हुआ है इस टूर्नामेंट में या फिर इस मैदान पर जब भी टूर्नामेंट्स हुए हैं, चेस करने वाली टीम बहुत कम बार जीती है. कई बार हमने देखा है कि फ्लाइंग स्टार्ट चेस करने वाली टीम ने भी किया है. कल 2 बार ऐसा हुआ इस टूर्नामेंट में, जब किरौली और सांगे का मैच था. किरौली टीम ने 75 रन बनाए थे पहले बैटिंग करते हुए. सांगे टीम ने बहुत ही धुआंधार शुरुआत की थी. मनोज पाटिल ने 4 गेंदों पर 4 छक्के भी लगाए थे. लेकिन कहीं ना कहीं हमने देखा कि पावर प्ले खत्म होने के बाद खेल थोड़ा सा धीमा हो गया और उस मैच को नहीं जीत पाई थी सांगे टीम. उसके बाद प्रिंस 11 पीसे और साई स्पोर्ट्स किरौली का मैच भी वैसा ही देखने को मिला, जिसमें लक्ष्य था 73 रनों का किरौली टीम के सामने. गोरखनाथ ने धुआंधार शुरुआत की थी. 9 गेंदों में 29 रन बनाए थे. लेकिन जैसे ही गोरखनाथ आउट हुए उसके बाद हमने देखा कि किरौली टीम भी पिछड़ गई थी. तो ये बहुत ज्यादा होता है जब हाई स्कोरिंग मैचेस होते हैं. उतना आसान नहीं होता है चेस करना. लेकिन विकी स्पोर्ट्स कुक्सी टीम एक ऐसी टीम है जो बिल्कुल क्षमता रखती है कि 5 ओवर में 75 रन बनाकर मैच जीत सकती है. क्षमता है, ये संभावना है. लेकिन दूसरी तरफ सापे टीम भी तो जीतने के लिए आई है और सापे टीम का पलड़ा मुझे थोड़ा सा भारी नजर आता है, क्योंकि उन्होंने रन स्कोरबोर्ड पर टांग दिए हैं. आपण हे सुद्धा म्हणू शकतो की कुठेतरी मात्र मिडल ऑर्डर मध्ये मात्र सांगे संघाच्या फलंदाजी जे कार्य करायचे होते ते करू शकले नाही. त्याचप्रमाणे साई स्पोर्ट किरौली संघाचा विचार केला तर मात्र ज्याप्रमाणे गोरखने सुरुवात केली होती, परंतु तो बाद झाल्यानंतर मात्र मिडल ऑर्डर मध्ये चुका झाला पाहायला मिळाला. परंतु नक्की विकी स्पोर्ट कुठच्या जर आपण मिडल ऑर्डर जर पाहिलं तर मजबूत स्ट्रॉंग फलंदाज आहेत. म्हणजे नक्कीच असं वाटते की या धावांचा पाठलाग करण्याची क्षमता आहे या संघाकडे आणि त्याच अनुषंगाने मात्र हे 2 सलामीवीर आणि मात्र कुठेतरी परिवर्तन पाहायला मिळतं या पहिल्या सलामीवीरांमध्ये. की या अगोदर आपण पाहिले की अनेक आकष्ट संधी प्राप्त झाली होती. त्यानंतर पाहिलं तर बंटी बबलू प्रथमतच मात्र ठिकाणी धावाची सुरुवात करण्यासाठी आलेले आहेत. पहिल्या सामन्यामध्ये आली होती ही जोडी, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये मात्र कुठेतरी कमी धावसंख्येचा पाठलाग करायचा होता म्हणून आकाशला प्रमोट केलं. आणि आता मात्र पाहूया कशा प्रकारचं योगदान या 2 बंधूंचा आपल्या संघाला लागतोय. तो रनों का पहाड़ यहाँ पर प्राप्त करना है विकी स्पोर्ट्स कुक्सी टीम को सेमीफाइनल में पहुंचने के लिए. 5 ओवर्स में 75 का टारगेट है. पहला ओवर लेकर निखिल पाटिल तैयार होते हुए. आज दिन भर बढ़िया गेंदबाजी की है उन्होंने. अच्छी शुरुआत दी है हर मैच में, लेकिन क्या इस मैच में भी वो अच्छी शुरुआत दे पाएंगे? शुरुआत में यदि कुछ विकेट्स सापे टीम चटकाती है तो फिर बहुत मुश्किल हो सकता है लक्ष्य का पीछा करना विकी स्पोर्ट्स कुक्सी टीम के लिए. बंटी के पास स्ट्राइक. पहली गेंद लेकर निखिल राइट आर्म राउंड द विकेट और पहली गेंद को पुल किया, गेंद हवा में, लेकिन मिड विकेट को क्लियर किया. गेंद गैप में जा रही है. डीप में से फील्डर पहुंच रहे गेंद पर. भगवान डीप स्क्वायर लेग से अपनी बाई तरफ दौड़े, डीप मिड विकेट तक पहुंचे और गेंद को रोका है.
आतिश ने गेंद को थ्रो किया, तब तक 2 रन पूरे कर चुके थे दोनों भी सलामी बल्लेबाज। 2 रनों से खाता खुलता हुआ बंटी पाटिल का। जोखिम जरूर उठाएंगे बल्लेबाज, पहली गेंद पर भी जोखिम उठाया गया, लेकिन अच्छी बात यह रही कि मिड विकेट फील्डर को क्लियर किया। एक क्षण के लिए ऐसा लगा कि शायद कैच भी हो सकता है, लेकिन कोई मौका नहीं था वहां पर, ज्यादा अवसर नहीं था मिड विकेट फील्डर के लिए सर्कल के अंदर। भगवान शायद थोड़े से इंजर्ड भी हो गए हैं, जिस वजह से उनको सर्कल के अंदर अब लाया गया है। तो फील्डर की जगह बदली गई है, जो एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी थे उनको भगवान की जगह बाउंड्री पर रखा गया है, ऑन साइड में मिड विकेट और स्क्वायर लेग के बिल्कुल बीच में। एक खिलाड़ी लॉन्ग ऑन बाउंड्री पर है, ये 2 ही खिलाड़ी सर्कल के बाहर। अगली गेंद राइट आर्म राउंड द विकेट, इस बार ऑफ साइड में दिलकश स्ट्रोक, गेंद जाएगी कवर पॉइंट बाउंड्री के बाहर। देखना है 4 या 6, और ये 4 रन। खूपच छान फटका मात्र पालामध्ये एक जबरदस्त चपराक दिली होती चेंडूवर, आणि काय मात्र चांगल्या पद्धतीने मात्र या ठिकाणी 4 धाबा प्राप्त केल्या। परफेक्ट पॉवर फटका इथे मात्र या ठिकाणी पालामध्ये बंटी पाटीलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरते 6 वर। पुन्हा एकदा मात्र तशाच प्रकारे फटका आहे, परंतु या ठिकाणी पहा उंची सुद्धा जास्त आहे आणि अंत सुद्धा मात्र चांगला कापतोय। 1 बाउन्स सीमेरेषे पलीकडे निघून जाईल, बॅक टू बॅक दुसरा चौकार। बबलू और बंटी, बंटी पाटिल कमाल के फॉर्म में है। पहले मैच में 33 रनों की शानदार पारी खेली थी, आत्मविश्वास है उनके पास, और एक क्षण के लिए ऐसा लगा कि शायद सहवाग ने वो स्ट्रोक खेला हो, जिस तरह से स्लैश किया था गेंद को। ऑफ स्टंप के बाहर काफी जगह मिल रही है, उसका फायदा उठा रहे हैं बंटी पाटिल। फिर से इस बार रूम बनाकर कट कर दिया है, एक और खूबसूरत स्ट्रोक, गेंद जा रही है डीप पॉइंट बाउंड्री के बाहर। लगातार तीसरा चौका बंटी के बैट से। से बाण रे बैट्समैन को, और बिल्कुल गेंद के मेरिट पर बैटिंग करते हुए बंटी, और दर्शकों के दिल जीतते हुए लगातार 3 चौके लगा चुके हैं, चौकों की हैट्रिक पूरी की है, और टीम का स्कोर 4 गेंदों पर हम देख रहे हैं कि 14 रन बिना किसी नुकसान के। जबरदस्त क्लास इथे मात्र पालामध्ये बंटी पाटीलचा, आणि आता मात्र या ठिकाणी ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता। इथे मात्र पाहतो या ठिकाणी पंचांचा वाईटचा इशारा, आणि मात्र चेंडू टाकताना मात्र कोणत्याही प्रकारचा तुम्ही जल्लोष करू नका, आणि हेच पंच मात्र वॉर्न करत आहेत। थोडंसं दडपण आहे गोलंदाजावर, ज्याप्रमाणे इथे मात्र गोलंदाजी हाताळतोय निखिल पाटील। पावलांचा वापर, स्टँड अँड डिलिव्हर, व्हॉट अ ग्रेट शॉट। के बीच में बढ़िया मिलन हो रहा है, सही समय पर मिलन हो रहा है, जिसे कहा जाता है कि परफेक्ट टाइमिंग से लगाया हुआ स्ट्रोक, कदमों का लाजवाब इस्तेमाल, स्ट्रेट डाउन द ग्राउंड खेला सीधे बैट से, बॉलर के सिर के ऊपर से गेंदबाज के मस्तक पर दस्तक, 6 रन। और जहां पर वीआईपी डायस पर बैठे हुए हैं रुपेश दादा, उनके ही सिर के ऊपर से ये छक्का लगाया है, मानो उनको कहा है कि आपको जन्मदिन का तोहफा जरूर दिया जाएगा। शानदार सिक्सर, स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रन बिना किसी नुकसान के, बहुत महंगे साबित होते हुए निखिल। इस बार फुल टॉस से ड्राइव किया, लेकिन मिड ऑन को भेद नहीं पाए, हालांकि ठीक तरह से रोक नहीं पाए वहां पर आतिश, लेकिन कोई रन नहीं लिया गया है। डॉट गेंद, और अब जाकर पहला ओवर समाप्त होता हुआ। ईट का जवाब बिल्कुल पत्थर से दिया जा रहा है विकी स्पोर्ट्स कुक्स टीम द्वारा। एक ओवर के बाद स्कोर 21 रन बिना किसी नुकसान के। जबरदस्त या ठिकाणी मात्र सुरुवात पाहायला, फ्लाइंग स्टार्ट इथे मात्र पाहायला, तब्बल 21 धाबा
पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र जोडले आहेत. आपण जर सफेद संघाचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च जोडल्या होत्या फलंदाजाने, परंतु या ठिकाणी पाहिलं तर धावांचा पाठलाग करत असताना 21 धावा इथे मात्र जोडलेल्या आहेत. खूपच छान सुरुवात आणि एकही गडी मात्र आतापर्यंत या ठिकाणी विकी स्पोर्ट कुकचे संघाने गमावली आणि सर्वच धावा जर पाहिल्या आपण तर एकट्या बंटी पाटीलच्या बाटपद आपल्याला पाहायला मिळाल्या. 20 धावांवर खेळतोय, कारण एक अतिरिक्त चेंडूची फेकी पाहायला मिळाली. निखिल पाटीलकडनं खूपच मागणा षटक पाहायला मिळालं. पॉवरप्ले षटक होतं आणि मात्र पूर्णपणे लाभ उचलला विकी स्पोर्ट कुकचे संघाच्या फलंदाजाने. विकी स्पोर्ट्स कुक्से टीम का मिडिल ऑर्डर यदि हम देखें तो उसमें विशाल है, साथ में महेश पाटिल है, पंकज जैसे खिलाड़ी है जो अच्छी बैटिंग कर सकते हैं. चेतन एक अनुभवी खिलाड़ी है, लेकिन चेतन आज नहीं खेल रहे हैं, तो शायद 2-3 विकेट्स जल्दी जल्दी गिर जाते हैं, तो फिर कहीं ना कहीं थोड़ी सी दिक्कत में भी आ सकती है कुक्से टीम, क्योंकि चेतन मिडिल ऑर्डर में आज नहीं है. लेकिन ये दो बल्लेबाज ऐसे हैं जो बहुत समझदारी के साथ भी क्रिकेट खेलते हैं. कई बार बंटी ने जिस तरह से शुरुआत की है वो काबिले तारीफ है, और कहीं ना कहीं अब दबाव जो है वो सापे टीम के गेंदबाजों पर रहेगा. हो नक्कीच, परंतु मात्र या ठिकाणी पाहूया विकेट टेकिंग म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातोय, कारण आज जबरदस्त गोलंदाजी भगवान जाधवने मात्र साकारलेले आहे आणि त्याच गोलंदाजावर आता मात्र विश्वास टाकला आहे. इथे मात्र अकुटपाचा चेंडू आहे, मिस टाइम फटका चेंडू हवेत आहे, पंचांचा नो बॉलचा इशारा, झेल समाप्त केला होता त्या ठिकाणी आणि दुसरे धाबेचा इथे मात्र प्रयत्न केला जातोय. पहा, करे कोई भरे कोई, फलंदाज धावतीच्या स्वरूपात बाद. और हम क्या देख रहे हैं बीच मैदान में, भाइयों के बीच में अनबन देखने को मिल रही है. बंटी बिल्कुल भी खुश नहीं है दूसरे रन का जो फैसला लिया गया था. बंटी नहीं चाहते थे कि दूसरा रन लिया जाए, लेकिन बबलू ने कहीं ना कहीं उनको तैयार किया आखिरकार दूसरे रन के लिए, और बंटी रन आउट होकर पेविलियन में लौटते हुए बहुत ही बड़ा झटका लगा है. नो बॉल पर रन आउट हुए हैं बंटी. नक्कीच नक्कीच पूर्णपणे निराश आहेत. कॉलिंग मात्र बरोबर झाले नाही आणि त्याच कारणाने पाहतो की मित्र म्हणे बबलू पाटीलसाठी ही विकेट्स बंटी पाटील फेकली आहे. ज्याप्रमाणे दृश्य आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. दरम्यान या स्पर्धेला सदिच्छा देण्यासाठी शुभ आगमन होत आहे. किरवली ताडेगावचे विद्यमान सरपंच, प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय जगन शेठ पाटील यांचं या क्रीडा नगरीमध्ये शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांच्या नावाने सुद्धा आपण या ठिकाणी एक मोठी स्पर्धा पाहणार आहोत. त्यानंतर आमनेगावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय सुनील शेठ फुलोरे यांचं सुद्धा इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. तर दोन्ही मान्यवरांचं जय मल्हार स्पोर्ट किरवली यांच्या वतीने आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी जय हनुमान चषक 2021 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बहुत बढ़िया बैटिंग कर रहे थे बंटी पाटिल, लेकिन रन आउट होकर पेविलियन में लौटे 30 रन बनाने के बाद. नए बैट्समैन महेश आए हैं. इस बार बहुत ही खराब गेंद, फ्री हिट, लेकिन कहीं ना कहीं किस्मत साथ दे रही है. सापे टीम लकी है. हो नक्कीच, जणूगाय असं एक क्षण वाटलं की अजय हा चेंडू सीमेरेषे पलीकडे निघून जाईल, परंतु पहा जो झाड आहे मैदानाच्या आतमध्ये त्या झाडाजवळ मात्र चेंडू स्पर्श झाला आणि मात्र स्वतःवर सुद्धा विश्वास नाही बबलू पाटील की काय झालंय. परंतु क्रिकेटचा भाग आहे, जर तुम्हाला काही महत्व नाही, तुम्हाला अगोदरच मात्र नियमावली मात्र सांगितलेले आहेत. भगवान पुन्हा एकदा राऊंड द विकेटने नवीन फलंदाज आहे महेश पाटील. आडव्या पट्ट्याने मात्र खेळण्याचा प्रयत्न करतो. या चेंडू अतिशय वेगाने मात्र निघून जातो. डीप मध्ये अक्षय पाटील सज्ज आहेत. एकच धाव पाहायला मिळालेले, परंतु नक्कीच जी धावचीच्या रूपाने तो बंटी पाटील बाद झाला आहे ना, कदाचित तो टर्निंग पॉईंट सुद्धा होऊ शकेल, कारण चांगल्या फॉर्म मध्ये होता, चांगल्या टच मध्ये होता. एक षटकार, 3 चौकोरचे बॅट मध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. 6 चेंडूमध्ये 20 धावांचं त्यांनी योगदान दिलं होतं, परंतु कुठेतरी चुका झाल्या आणि त्याचमुळे मात्र बंटी पाटीलला मात्र हा मैदान सोडावं लागलं. निश्चित रूप से वो रन नहीं लिया जाता तो भी कुछ ज्यादा बिगड़ने वाला नहीं था कुक्से टीम के लिए. इस बार अंपायर वाइट का इशारा करते हुए ऑफ स्टंप के बहुत बाहर है ये गेंद. अंपायर का निर्णय अंतिम रहेगा. चला, तुम्ही लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. निखिल चला, तुम्ही सुद्धा एक उत्कृष्ट खेळाडू आहात, पंचांचा तुम्ही आदर करणं गरजेचं आहे. तर नक्कीच स्वेर चेंडू इथे मात्र पाहिला आपण वाईटच्या रूपाने, परंतु एक क्षण असं वाटलं की मात्र बबलू पाटील चेंडूवर मोठा प्रहार करण्याच्या पूर्णपणे तयारीमध्ये होता, परंतु मात्र चेंडू आणि बॅट मध्ये मात्र कोणताही मात्र संपर्क झाला नाही. भगवान पुन्हा एकदा आता मात्र संपर्क झालाय, परंतु चेंडू कार्पेटे साने निघून जातो या लॉंगॉनच्या दिशेने. एकच धाव इथे मात्र मिळेल, म्हणजे कुठेतरी ज्या पहिल्या ओव्हरमध्ये निखिल पाटीलने खर्च धावा केल्या होत्या त्या धावांवर कुठेतरी भगवान आता मात्र प्रयत्न करतोय. आतापर्यंत धावसंख्या आपण जर पाहिली तर 26 धावा फलकावर
अजूनही विजयासाठी आपण जर विचार केला तर 49 धाबींची अजूनही आवश्यकता आहे. म्हणजे कुठेतरी तुम्हाला या ठिकाणी अटॅकिंग क्रिकेटच खेळावं लागेल. सिंगल डबलने मात्र काही सिद्ध होणार नाही. क्षमता आहे दोन्ही फलंदाजांकडे. आणि इथे मात्र काय फटका खूपच छान आहे, परंतु हवेत आतिश पाटील चेंडूच्या खाली. बबलू पाटिल का विकेट बहुत ही महत्वपूर्ण रहेगा मेरे ख्याल से यहाँ से। और ये जोड़ी मयूर पाटिल जो कि बहुत ही बेहतरीन ऑलराउंडर है, क्लासिक अंदाज में बैटिंग करते हैं, ऑफ साइड ऑन साइड दोनों तरफ बढ़िया शॉट्स खेल सकते हैं। बबलू के पास इस समय स्ट्राइक उठा दिया इस बार बहुत ही शानदार तरीके से वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रनों के लिए। बाद होऊन माघारी परततोय. थोडंसं करेक्शन आहे लक्षात घ्या, कारण धावसंख्या जर आपण पाहिली 33 धावा झालेल्या आहेत, कारण पहिल्या नो बॉल चेंडूवर एक धाव पलून काढली होती. आणि या ठिकाणी पहा, मी म्हटलं होतं की भगवान विकेट टेकिंग गोलंदाज आहे आणि त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं, कारण या ओव्हरमध्ये भगवानने 2 विकेट प्राप्त केले. प्रथमतः महेश पाटीलला बाद केला. पहिल्या चेंडूवर आपण जर पाहिलं तर बंटी पाटील हा सुद्धा फलंदाज धावतीच्या स्वरूपात बाद झाला आणि मात्र शेवटच्या चेंडूवर बबलू सारख्या फलंदाजाला यांनी मात्र या ठिकाणी बाद करण्यामध्ये पूर्णपणे यश प्राप्त झालेलं आहे. बहुत बढ़िया गेंदबाजी, ऑफ स्टंप के बाहर उन्होंने ज्यादातर खिलाया और दोनों भी बल्लेबाजों को ऑफ स्टंप के बाहर की गेंदों पर ही आउट किया। लॉन्ग ऑफ पर कैच करवाया महेश पाटिल को और बबलू कॉट बिहाइंड आउट हुए। दूर से खेलने का प्रयास किया था बबलू ने, बल्ले का किनारा लगा और विकेट कीपर ने कोई गलती नहीं की। 12 रन जरूर खर्च किए भगवान ने, लेकिन 2 बहुत ही बहुमूल्य विकेट्स अपनी टीम को दिलाने में कामयाब रहे। स्कोर 33 रन, बचे हुए 3 ओवर्स में जीतने के लिए 42 रनों की आवश्यकता है। अभी भी 14 का आस्किंग रेट है। 3 महत्वपूर्ण बल्लेबाज आउट हो चुके हैं। मिडिल ऑर्डर के बल्लेबाजों पर अब जिम्मेदारी निखिल नया ओवर लेकर। अच्छी गेंद फुलर लेन सीधे बैट से ड्राइव कर दिया है लॉन्ग ऑन की तरफ। फील्डर मौजूद है वहां पर आतिश के रूप में। सिर्फ 1 रन मिलेगा। दबाव जो है वो फिर से विकी स्पोर्ट्स कुक से टीम पर आ गया है। पहले ओवर का जब खेल समाप्त हुआ था तो कहीं ना कहीं दबाव सापी टीम के ऊपर था और इसी तरह से ये मैच चलता रहेगा मुझे लगता है। घड़ी में लगे पेंडुलम की तरह, कभी इस तरफ तो कभी उस तरफ, कभी इस गली तो कभी उस गली, और ऐसे ही मैचेस देखना दर्शक भी पसंद करते हैं। विशाल के पास अब स्ट्राइक, ऑफ स्टंप के बाहर पंजों के बल उछलते हुए गेंद को निकाला है कवर के सामने से। बहुत ही अच्छा स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी अरबाज पहुंचे गेंद पर। तब तक 2 रन पूरे कर चुके हैं बल्लेबाज। एक अच्छे स्ट्रोक के साथ अपना खाता खोलते हुए बॅट्समन विशाल। नक्कीच आता मात्र कुठेतरी आपण जर पाहिलं तर लक्ष आता कुठेतरी मोठं पाहायला मिळतंय, कारण जे टॉप ऑर्डरचे फलंदाज होते 3 ते मात्र या ठिकाणी मात्र माघारी परतले। बंटी पाटीलचं चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळालं, परंतु बबलू पाटील थोडंसं संघर्ष केलं मैदानावर, परंतु मोठे इनिंग्स तो मात्र खेळू शकला नाही। एकूण धावसंख्या पाहिली तर 36 धावा झाल्या, तर 39 धावांची अजूनही गरज आहे। इथे मात्र खूपच छान चेंडूच्या पैकी पंचांना प्रश्न विचारला, आउट दॅट
आणि पंचांची सुद्धा मात्र स्वीकृती मिळते या विशाल शेलार माघारी पडतो या चौथा धडका कुक्षी संघाला. आता मात्र विकी स्पोर्ट कुक्षी संघ पूर्णपणे बागफुटला आहे. एक क्षण असं वाटलं की काय सुरुवात पाहायला मिळाली होती, जणू काय पहिल्याच ओव्हरमध्ये 21 धावांची तुफानी सुरुवात, परंतु बंटी पाटील बाद झाला. ती अगोदर मी म्हटलं होतं की हा विकेट कुठे टर्निंग पॉईंट आहे आणि तोच टर्निंग पॉईंट कुठे मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बिल्कुल बिल्कुल. और आप तो देखिए कि कैसा खेल पलटा है, विकेटों की झड़ी सी लग गई है, एक के बाद एक बल्लेबाज आउट होकर पेविलियन में लौट रहे हैं. बिल्कुल स्टंप्स के सामने पाए गए विशाल, टर्न करना चाहते थे ऑन साइड में, फुलर लेन गेंद थी, विकेट टू विकेट गेंद थी, अंपायर के मन में भी कोई शंका नहीं थी. और जैसे ही बबलू आउट हुए हैं उसके बाद तो आत्मविश्वास बहुत बढ़ गया है गेंदबाजों का. निखिल भी अब देखिए पूरी तरह से चार्ज हो चुके हैं और बढ़िया गेंदबाजी करते हुए इस ओवर में सिर्फ अभी तक 3 रन खर्च किए हैं, 1 विकेट प्राप्त किया है. नए बैट्समैन पंकज क्रीज पर, फिर से फुलर लेन स्टंप्स की तरफ रखा था, लॉफ्ट कर दिया है, गेंद जा रही है डीप मिड विकेट पर, फील्डर तैनात है वहां पर. हालांकि अच्छा स्ट्रोक था लेकिन केवल 1 रन मिला है. और इक्का दुक्का रन यदि आते रहेंगे तो प्रेशर और भी बढ़ता ही जाने वाला है बल्लेबाजों पर, क्योंकि अब समीकरण बहुत कठिन है. 38 रनों की अभी भी आवश्यकता है, मात्र 14 गेंदें शेष है, तो कहीं ना कहीं बड़े स्ट्रोक्स की सख्त जरूरत है इस समय विकी स्पोर्ट्स कुक्सी टीम को. बल्लेबाजों के पास ज्यादा समय नहीं है, पार्टनरशिप बनानी है, लेकिन तेज पार्टनरशिप बनानी है. कोणकीच क्षमता आहे असं आपण म्हणू शकणार नाही, कारण मयूर पाटील सुद्धा मात्र मोठे फटके केल्यासाठी वाकबदार खेळाडू आहे, परंतु तुम्हाला क्षमतेनुसार कामगिरी करावं लागेल. परंतु काय ज्या दुसऱ्या स्पेलमध्ये निखिलने गोलंदाजी साकारलेली आहे, खूपच छान अचूक लेंथवर मारा पाहिला होता, दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु शेवटच्या क्षणी मात्र नाकारलं. कारण पहा पहिल्या ओव्हरमध्ये निखिलने 21 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याचप्रमाणे पाहिलं तर बबलू पाटील बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा निखिलवर जो विश्वास टाकला आहे कॅप्टनने, आणि तो विश्वास कुठेतरी मात्र सार्थक ठरवताना, कारण आतापर्यंत 5 चेंडू त्यांनी फेकले आणि 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च करत 1 विकेट सुद्धा त्यांनी मात्र प्राप्त केलेला आहे. यानी कि कप्तान का डिसीजन भी बिल्कुल सही साबित हो रहा है. इस बार बहुत ही करारा ड्राइव, गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर की तरफ, लेकिन बहुत ही शानदार फील्डिंग, अरबाज ने कमाल किया है, निश्चित रूप से बाउंड्री बचाई है, 2 रन बचाए अपनी टीम के लिए, गजब का क्षेत्ररक्षण. खरोखरच आपल्या संघासाठी किमान 2 धावा वाचवलेल्या आहेत. पूर्णपणे ऐक अवधी सापेक्ष संघ जर पाहिलं तर चार्ज होतोय, ज्याप्रमाणे इथे त्यांचा परफॉर्मन्स आता मात्र या षटकामध्ये पाहायला मिळाला. आणि अशा रीतीने 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 40 धावा, म्हणजे येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 35 धाबींची गरज, म्हणजे 17.50 सरासरी इथे मात्र पाहायला मिळते. म्हणजे इथून तुम्हाला अटॅकिंग क्रिकेट फक्त अटॅक आणि अटॅकच करावं लागेल, डू ऑर डाय स्थिती आहे. तर नक्कीच थोडासा ड्रिंक्स ब्रेक आहे, तर आपण जाऊया, थोडीशी संधी देऊया डीजे आहे ना, डीजे कल्पेश सिंग, कम ऑन. आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत आपण पाहुण्यांचा मान सन्मान घेऊया. व्यासपीठावर भरपूर मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मान्यवरांची मान दियाळी. पाहुण्यांचं सर्वप्रथम शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय जगनशेठ पाटील, विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत किरवली इताडे, तसेच सन्माननीय सुनीलजी फुलोरे, माजी सरपंच आमणे, माननीय श्री रुपेश दादा पाटील, विकी स्पोर्ट्स कुक्सी संघाचे सर्व आहेत, कुक्सी गावचे उद्योजक. तर आपण सर्वप्रथम विनंती करूया, या ठिकाणी सन्माननीय रुपेश दादांना मी विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण माननीय श्री जगनशेठ पाटील यांना सन्मानित करायचं आहे. रुपेश दादांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते सन्माननीय जगनशेठ पाटील यांना सन्मानित करायचं आहे. एक मोठी उपस्थिती या स्पर्धेसाठी, एक डॅशिंग असं व्यक्तिमत्व, मायाची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आपण पाहुण्यांना देतोय. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय सुनीलजी फुलोरे यांचा आम्ही सन्मान करीत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. पंच 1 मिनिट थांबायचं आपण.
गणेश बजागे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण श्री सुनीलजी फुलोरे यांना सन्मानित करायचं आहे. आमणेगावचे माजी सरपंच आहेत आणि प्रसिद्ध उद्योजक देखील आहेत. अगदी वेळात वेळ काढून हे सर्व पाहुणे या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत आणि स्पर्धेची शोभा वाढवत आहेत. अतिथी देवो भव, आपली भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन जय मल्हार क्रिकेट संघ किरवलीच्या वतीने करण्यात येत आहे. त्यानंतर आमच्या सन्मान मूर्ती आहेत ज्यांचा आज वाढदिवस आहे, बर्थडे बॉय सन्माननीय रुपेश शेठ पाटील. मी विनंती करतोय सतीश पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण रुपेश दादांचा सन्मान करायचा आहे. पुन्हा एकदा माननीय श्री रुपेश दादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि त्यांचा संघ सध्या मैदानामध्ये संघर्ष करतोय विकी स्पोर्ट्स कुकसे. तर मॅच भरपूर रोमांचक स्थितीत आहे. 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. 4 गडी बाद झालेले आहेत. धावफलकावर धावा लागत आहेत 40. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. तर नक्कीच मयूर पाटील ऑन स्ट्राईकला आहे आणि पंकज पाटील नॉन स्ट्राईक एंडला पाहतो. या दोन्ही बंधू आहेत आणि मात्र या बंधूंना मात्र खूपच छान मैदानाच्या आतमध्ये मात्र कामगिरी करावी लागेल. चौथ्या षटकाला सुरुवात करतोय आतिश पाटील. टॉप एज चेंडू हवेत आणि अजून एक मोहरा इथे मात्र गारत होतो या मयूर पाटील. बॅक टू द गावट. दबाव दिखता नहीं है लेकिन बहुत कुछ दिखा देता है, वो महसूस ही किया जा सकता है. और वही दबाव महसूस कर रहे हैं कहीं ना कहीं विकी स्पोर्ट्स कुक से टीम के बल्लेबाज. मयूर से काफी उम्मीदें थी. लग रहा था कि शायद मयूर वो बल्लेबाज हो सकते हैं जो कहीं ना कहीं एक हेरोइक पारी खेल सकते हैं अपनी टीम के लिए, लेकिन नहीं. 2 रन बनाकर पेविलियन में लौट चुके हैं. नए बैट्समैन आए हैं आकाश. इस बार लॉफ्ट कर दिया है. बहुत ही शानदार टाइमिंग के साथ गेंद जा रही है दूर गगन की छाव में. लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 6 रन. चौका. 2 गेंदों पर 10 रन बना चुके हैं. पिछली 2 गेंदों पर कुल मिलाकर 13 पर बैटिंग कर रहे हैं पंकज. और अब समीकरण देखिए, 9 गेंदों में 25 रनों की आवश्यकता है विकी स्पोर्ट्स कुक से टीम को ये क्वार्टर फाइनल मुकाबला जीतने के लिए. दोनों भी दर्शनीय स्ट्रोक, उच्च कोटि के स्ट्रोक्स देखने को मिले. पहले तो ओवर पिच गेंद पर लॉफ्टेड ऑफ ड्राइव खेला, लॉन्ग ऑफ को क्लियर किया. उसके बाद एक्स्ट्रा कवर की तरफ कोई खिलाड़ी नहीं था, बैकफुट पर चले गए, थोड़ा सा अपने आप को रूम दिया और उसके बाद जबरदस्त तमाचा दिया गेंद पर, बैकफुट पंच और चौका हासिल किया है. बढ़िया बैटिंग करते हुए छोटा पटाका बड़ा धमाका पंकज पाटील. जबरदस्त या ठिकाणी मात्र चेंडूच्या मिरिट प्रमाणे फडके जे ते मात्र पाहायला मिळाले. ही एक चांगली बाब आहे. कॉन्फिडन्स नक्कीच वाढवेल अशा फडक्याने. समीकरण पाहिलं तर एवढा सुद्धा मोठं नाही की तुम्ही त्या धावांचा पाठलाग करू शकणार नाही. 9 चेंडू तुमच्याकडे अजूनही शिल्लक आहेत आणि या 9 चेंडू मध्ये फक्त 25 धावा तुम्हाला जोडायच्या आहेत. आणि या 3 चेंडू मध्ये किमान एखाद मोठा फटका जरी आला तरी सुद्धा इथे मात्र कुकचे संघ कमबॅक करू शकतो. या पहा थोडासा प्रेशर पाहायला मिळालं, कारण तुम्ही जर एखाद दुसरा मोठा फटका केला तर गोलंदाजी लाईन कुठे चुकीची पाहायला मिळत असते. तशाच प्रकार दृश्य इथे मात्र आतिश पाटील आपण आपल्याला स्वेअर चेंडू आहे. अजूनही आपण पाहिलं तर एक धाव फलकावर आणि समीकरण आता मात्र असेल 9 चेंडू 24 धावांचं. अगली गेंद इस बार ऑफ कटर, काफी ज्यादा गेंद घूमी है, बाउंस भी ज्यादा था लेकिन दिशाहीन गेंद है क्योंकि ऑफ स्टंप के बहुत बाहर गेंद को रखा गया था. अंदर जरूर आई थी गेंद लेकिन फिर भी बल्लेबाज के पहुंच से बाहर थी, जिस वजह से अंपायर ने वाइड घोषित किया है. और अब देखिए दबाव जो 2 गेंदों पहले बल्लेबाजों के ऊपर था वो कहीं ना कहीं अब गेंदबाज पर ट्रांसफर हो गया है. और ये दबाव चीज ही ऐसी है, इसमें बड़े बड़े सुरमा ढेर हो जाते हैं. हो नक्कीच. आणि 140 वरच असतं इथे इशारा केला जातो. या म्हणजे या षटकामध्ये आता मात्र बाउन्सर चेंडू गोलंदाज हाताळू शकणार नाही. इथे मात्र पहा फलंदाज थोडसा पाठीमागे गेला आणि मात्र पहा पंतांच्या इशाऱ्याची सुद्धा त्यांनी प्रतीक्षा केली नाही. त्याला सुद्धा माहिती की मी बाद झालेला आहे आणि असं वाटत की तर अशा पल्लवीत झालेल्या आहेत कुकचे संघाच्या. परंतु या ठिकाणी पंकज पाटील झेलबादच्या स्वरूपात मात्र महागारी परततोय.
हुआ है, नए बैट्समैन भूषण मैदान में आ रहे हैं और भूषण का मैदान में आना इस बात के संकेत है कि कहीं ना कहीं स्थिति थोड़ी सी गंभीर हो गई है विकी स्पोर्ट्स कुक से टीम के लिए। हालांकि अभी भी मैच समाप्त नहीं हुआ है, 8 गेंदें बची है जीतने के लिए, 23 रनों की जरूरत, 23 रन्स टू गेट इन रिमेनिंग 8 बॉल्स। भूषण मूलतः अपनी गेंदबाजी के लिए जाने जाते हैं, लेकिन चूंकि 6 विकेट्स गिर गए हैं तो 8वें नंबर पर उनको बैटिंग करने के लिए आना पड़ा है। एक तो चेतन पाटिल भी टीम में नहीं है और उसका कहीं ना कहीं खेल पर प्रभाव पड़ा है, विकी स्पोर्ट्स कुक से टीम पर उसका असर जरूर पड़ा है योगेश। हो नक्कीच, कारण एक अनुभवी खेळाडू आहे, त्याच्याकडे फार मोठी क्षमता सुद्धा होती, परंतु मात्र काही कारणास्तव मात्र उपस्थित राहिले नाही आणि त्याच कारणाने पाहतो की या सामन्यावर कुठेतरी आता मात्र एक पकड निर्माण केली आहे आई गावदेवी सापे संघाने। चेंडू शिल्लक आहेत आता मात्र आपण जर पाहिलं तर 8 आणि धावांची गरज आहे 23। लेफ्ट हँड फलंदाज भूषण पाटील आता मात्र ऑन स्ट्राईकवर आहे। इथे मात्र पहा स्विंग अँड मिस पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू वळतोय आणि डॉट चेंडूची फेकी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली। बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं आतिश, 2 बड़े शॉट्स लगे, उसके बाद 2 वाइड गेंदें भी की उन्होंने, लेकिन वापसी की, ऑफ कटर पर कॉट बिहाइंड आउट करवाया पंकज को जो खतरनाक नजर आ रहे थे और भूषण को भी बीट किया है। और क्या आखिरी गेंद राइट मोर द विकेट, फिर से स्विंग एंड मिस, कहीं पे निगाह कहीं पे निशाना, लेकिन सारे खिलाड़ी बीट हो गए हैं, गेंद पीछे जा रही है थर्ड मैन की दिशा में, बढ़िया एफर्ट लेकिन नहीं रोक पाए हैं फील्डर। लेग बाइस के जरिए ये 4 रन। धावा कशा येत आहेत हे महत्वाचं नाही, धावा येणे गरजेचं आहे आणि शेवटच्या चेंडूवर कुठेतरी नशिबाच्या 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या। म्हणजे शेवटच्या षटकामध्ये आता मात्र धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे 19। क्या आकाश आज हीरो बन पाएंगे विकी स्पोर्ट्स कुक से टीम के लिए? क्षमता तो है, पिछले मैच में उनको ओपन करने के लिए भी भेजा गया था और एक छक्का जड़ा था, उन्होंने मैच को फिनिश किया था छक्का लगाकर, तो कहीं ना कहीं एबिलिटी तो है, लेकिन चुनौती बहुत बड़ी है। 6 गेंदें और 19 रनों की जरूरत। आज के दिन का अंतिम ओवर शुरू होने जा रहा है। थोड़ी देर के लिए वहां पर एक मिडिल कॉन्फ्रेंस हमें नजर आ रही है, देखना है कि कौन से गेंदबाज ये अंतिम ओवर करते हैं। निखिल अपना कोटा पूरा कर चुके हैं, पहले ओवर में 21 रन खर्च किए थे निखिल ने, लेकिन दूसरे ओवर में गजब की वापसी की उन्होंने, सिर्फ 7 रन दूसरे ओवर में दिए थे, यानी कि 2 ओवर में 28 रन देकर 1 विकेट। भगवान ने पूरी तरह से प्रभावित किया, 12 रन देकर 2 विकेट्स चटकाए और उनके ही ओवर में रन आउट हुए थे बंटी पाटिल, जिन्होंने बहुत ही बढ़िया शुरुआत की थी, 20 रन बनाए थे पहले ओवर में। और कहीं ना कहीं वो फैसला इस मैच का अभी तक टर्निंग पॉइंट साबित हुआ है। जिस तरह से अब स्थिति नजर आ रही है, स्थिति थोड़ी सी मजबूत है आई गावदेवी सापे टीम की। कल के मैचेस, कल का पहला मैच जय बजरंग भावाले बनाम टाइगर 11 चौदरपाड़ा, 7 चेंडू विजयासाठी 19 धावांची गरज। गोलंदाज अक्षय पाटील राऊंड द विकेट नेते मात्र सुरुवात करतो। या पहिल्या चेंडू मात्र या ठिकाणी मात्र हवेत आहे, क्षेत्ररक्षक दुरून येतात चेंडू खाली आणि या ठिकाणी आकाश जोशीची खेळी सुद्धा मात्र समाप्त झाली आहे। फलंदाज बाद। और कहीं ना कहीं इस विकेट के साथ विकी स्पोर्ट्स कुक से टीम की उम्मीदें भी समाप्त होती हुई नजर आ रही है। 7वें विकेट का पतन हुआ है, पुल किया था गेंद को, लेकिन हवा के विरुद्ध स्ट्रोक खेला गया था, जिसके चलते गेंद बाउंड्री के बाहर नहीं जा पाई। और कैच लेने के बाद सेलिब्रेशन भी देखने लायक है वहां पर फील्डर अक्षय का। जीत के बेहद करीब पहुंच रही है आई गावदेवी सापे टीम। वैसे अनुभव की यदि हम बात करें तो विकी स्पोर्ट्स कुक से टीम के पास ज़्यादा अनुभव था, लेकिन सिर्फ अनुभव से ही मैचेस नहीं जीते जाते हैं। वर्तमान में आप क्या करते हो वो बात बहुत ही महत्वपूर्ण है। अनुभव ज़रूर महत्वपूर्ण चीज़ है, लेकिन एप्लीकेशन उससे भी शायद ज़्यादा महत्वपूर्ण होता है। और इस मैच में खासी गलतियां की विकी स्पोर्ट्स कुक से टीम ने, हालांकि अभी भी मैच पूरा खत्म नहीं हुआ है। इस टूर्नामेंट में सम्माननीय संजय बजागे साहब, किरौली के प्रसिद्ध उद्योगपति, उनकी ओर से सम्मान चिन्ह स्पॉन्सर किए गए हैं, उनके हम विशेष आभारी है और उनसे हम रिक्वेस्ट भी करते हैं कि वो यहाँ पर आए, मैच का आनंद ले। 5 गेंदें और जीतने के लिए 19 रनों की जरूरत। भूषण के पास स्ट्राइक, भूषण के लिए परिस्थितियां कहीं ना कहीं अनुकूल है। अक्षय की अगली गेंद फ्लिक कर दिया है, गेंद जा रही है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ, वहां पर खिलाड़ी मौजूद है, 1 रन पूरा किया और 1 से ही संतुष्ट हुए हैं। दूसरे रन की कोई ज्यादा कोशिश नहीं हुई, फील्डिंग बहुत बढ़िया। तो ये भी एक अंतर हुआ है दोनों टीमों के बीच में फील्डिंग का। विकी स्पोर्ट्स कुक से टीम की फील्डिंग बहुत ही स्लॉपी रही, साधारण स्तर की रही, और दूसरी तरफ हम देख रहे हैं कि सापी टीम के फील्डर्स बहुत ही बढ़िया कार्य कर रहे हैं, अच्छे कैचेस लपके गए हैं।
रनआउट की जो मौके मिले, खासतौर पर जिस तरह से रनआउट किया गया बंटी को, वो काबिले तारीफ। तो फील्डिंग बहुत बढ़िया रही है सापी टीम की। 4 गेंदें और 18 रनों की जरूरत। बढ़िया गेंद अपील हो रही है, लेकिन अंपायर की सहमति नहीं। गेंद जा रही है बैकवर्ड पॉइंट की तरफ, थोड़ा सा मिसफील्ड वहां पर, गेंद पीछे जा रही है, लेकिन तुरंत रिकवरी करते हुए वहां पर फील्डर लेग पाई का इशारा। 1 रन मिला है और अब 3 गेंदें शेष है। 3 गेंदों में जीतने के लिए 17 रन चाहिए। स्कोर हुआ है 58 रन 7 विकेटों के नुकसान पर। आज सापे की 2 टीमें यहाँ पर खेली, एसके स्पोर्ट्स सापे और आई गावदेवी सापे। कुक्से की भी 2 टीमें खेली, धनेश 11 कुक्से और विकी स्पोर्ट्स कुक्से। धनेश 11 को भी आई गावदेवी सापे टीम ने ही परास्त किया था दूसरे राउंड के मैच में, और अब कहीं ना कहीं विकी स्पोर्ट्स कुक्से टीम को मात देने की तैयारी। एक और बढ़िया गेंद, और अब कहीं ना कहीं मैच का नतीजा स्पष्ट होता हुआ। केवल औपचारिकताएं शेष है, केवल 1 रन इस गेंद पर बना पाए हैं भूषण, जबकि जरूरत थी बड़े स्ट्रोक की। चौका या फिर छक्का चाहिए था चुनौती बरकरार रखने के लिए, लेकिन वो स्ट्रोक खेल नहीं पाए। 1 रन से स्कोर 59 तक पहुंच गया है, और अब बचे हुए 2 ओवर्स में 2 गेंदों में रन्स बनाने हैं 16। गजब का प्रदर्शन आई गावदेवी सापे टीम का। हालांकि कागज पर कहीं ना कहीं विकी स्पोर्ट्स कुक्सी टीम ज्यादा मजबूत नजर आ रही थी। मैच शुरू होने से पहले उनको ज्यादा क्रेडिट भी दिया जा रहा था, लेकिन यही क्रिकेट है, जो अच्छा खेलता है वही जीतता है। इस बार स्विंग किया है ऑन साइड में, गेंद डीप स्क्वायर लेग की तरफ जा रही है, वहां पर भी फील्डर तैनात है। बाउंड्री पर जो पहरेदार है उन्होंने बहुत ही बढ़िया कार्य किया है। शानदार फील्डिंग देखने को मिली है, जबरदस्त बल्लेबाजी भी देखने को मिली। टॉप ऑर्डर के बल्लेबाजों ने लाजवाब बैटिंग की। निखिल ने 20 रनों का योगदान दिया, आतिश ने 23 रन बनाए थे, अक्षय पाटिल ने 27 रनों की पारी खेली थी, और उन्हीं की पारी की बदौलत 74 तक टीम का स्कोर पहुंच गया। आखिरी गेंद महज औपचारिकता, और इसके साथ ही आई गावदेवी सापे टीम सेमीफाइनल में। हार्दिक हार्दिक अभिनंदन आई गावदेवी स्पोर्ट्स सापे, एंड हार्ड लक टफ लक विकी स्पोर्ट्स कुक्से।